बा विठ्ठला बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मान करणे जगण्याची सद्बुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलचरणी साकडे। आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न। तर ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत छत्रपती संभाजीनगर शहरातून प्रति पंढरपूरकडे दिंड्या मार्गस्थ। विठुरायाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक हे प्रति पंढरपुरात दाखल। तर प्रति पंढरपुरामध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते महापूजा संपन्न। पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मानगाने चालण्याची सद्बुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरता आशीर्वाद द्यावा, असं साकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातलंय। आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस आणि सपत्नीक तसेच मानाचे वारकरी श्री कैलाश दामू उगले व सौ कल्पना कैलाश उगले यांच्या समवेत केली। त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री महोदय यांचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अमृता फडणवीस, आमदार समाधान अवताडे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार अभिजित पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गिहीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह समितीचे सर्व सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते। वारीची परंपरा सातत्याने वाढत आहे आणि यावर्षी तर वारीने एक नवीन विक्रम केलाय। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी या वारीमध्ये चालत पांडुरंगाच्या दर्शनाकरता या ठिकाणी आले। ज्या दिंड्या आहेत त्यासोबत तर वारकरी आलेच, परंतु पायी चालत ही मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी आले। विशेषतः या वारकऱ्यांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे। शासन व प्रशासनाने वारकऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्यात। पालकमंत्री गोरे यांच्या नेतृत्वात प्रशासनाने चांगले जर्मन हँगर तयार केल्याने वारकऱ्यांसाठी चांगली व्यवस्था झाली, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं। आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाची पूजा करायला मिळणं हा सर्वांच्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे। दिंड्यांसोबत अनेक वारकरी स्वयंप्रेरणेने पायी चालत आले। वारीत प्रत्येक व्यक्ती इतरांमध्ये पांडुरंग पाहतो, ही प्रथा जगाच्या पाठीवर कुठेच नाहीये। वारीत हरिनाम गजर करताना नवीन ऊर्जा मिळते। वारीने खऱ्या अर्थाने भागवत धर्माची पताका उंचावत ठेवली आहे। ही आपली संस्कृती अलौकिक आहे असं सांगून मानाच्या वारकऱ्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळत राहो अशी सदिच्छा फडणवीस यांनी व्यक्त केली। शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी मुक्काम पोस्ट जातेगाव, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक येथील कैलास उगले आणि कल्पना उगले या वारकरी दाम्पत्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते महापूजेनंतर यथोचित सन्मान करण्यात आला। तसेच एसटी महामंडळाकडून त्यांना मोफत वर्षभर एसटी पास मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते वितरित करण्यात आल्यात। आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर असलेल्या विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी शहरातून लाखोंच्या संख्येने भाविक दिंडीमध्ये सामील होत प्रति पंढरपुरामध्ये दाखल। भाविक हे पूर्ण परिवारासह दिंडीत सामील होते। विठुरायाच्या गजरात दिंडी प्रति पंढरपूरच्या दिशेने रवाना। भाविकांकडून लाडक्या विठुरायाला चांगला पाऊस पडू दे, शेतकऱ्यांना सुखी ठेव असं विठुरायाला साकडं घालण्यात आलंय। आज दिनांक 6 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रति पंढरपूर येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। शहर व परिसरातून लाखो भाविक विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दिंडीमध्ये सहभागी होत भक्तिभावाने निघाले। ढोल ताशांच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या निनादात, ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी यात्रा सुरू केली। तर प्रति पंढरपुरात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली। भाविकांनी आपल्या संपूर्ण परिवारासह या यात्रेत सहभाग घेतला। लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती भक्तिभाव दिसून येत होता। महिला, पुरुष, तरुण मंडळी पारंपरिक वेशभूषेत सजून टाळ वाजवत अभंग गात आनंदाने विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले होते। यात्रेदरम्यान भाविकांनी आपल्या लाडक्या विठुरायाला साकडे घालत चांगला पाऊस पडू दे, शेतकऱ्यांना भरपूर उत्पादन मिळू दे, सर्वांना सुख समाधान मिळू दे अशा भावना व्यक्त केल्या। प्रति पंढरपूर येथील मंदिर परिसरात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती। पोलीस बंदोबस्त, वैद्यकीय सुविधा, पाणी पुरवठा व स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली। या भक्तिमय वातावरणामध्ये आषाढी एकादशीचा उत्सव अत्यंत श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने साजरा करण्यात आलाय। 40 वर्ष झाले असतील माझे हे देवाला, तसं पायी जातो, पण आम्ही काय कमाई करताना जात नाही, देवाच्या भेटीसाठी जातो। श्रद्धा आपल्या मनातली, काय मागणं नाही, फक्त सुख शांतता दे बाबा, रोजी रोटी दे, कोरभर भाकर सुखानं खाऊ दे, दुःख सुख नको येऊ देऊ बाबा,
आनंदाचे दिवस जाऊ दे, दुःख दुसरं काय नाही मग. पायात कधी काय घातलं? काय नाही काय नाही काय पायात काय घातलं नाही? काहीच नाही, काहीच घालीत नाहीत दरवर्षी बी बाबा. विठुरायाला समृद्धी मागितली. हो किती वर्षापासून तुम्ही येत आहे? आम्हाला 15 वर्षापासून येतो आम्ही दिंडीमध्ये. लहान लहान पोरं होते आमचे तेव्हापासून, आता मोठे झाले. फुगड्या वगैरे खेळतो, अभंग वगैरे गात. दिंडी पण येते आमची तिथून. कसं आनंद वाटतोय का? एकदम भारी आनंद वाटतं. कसं वाटतंय? लहान लहान मुलं मोठे झाले ते आता. हो छान वाटतं, एकदम मस्त. आपली संस्कृती म्हणजे पुढं पोरायला पण लक्षात राहायला पाहिजे ना, त्याच्यामुळे आम्ही त्यांना पण घेऊन येतो सोबत. कितीला आहेस तू? कसं वाटतं? पहिल्यांदा आलीस का? कसं वाटतंय तुला? भगवा झेंडा वगैरे हातात घेताय, तो कसं वाटलं? साडी वगैरे घालतात, पारंपरिक पोशाख घालून कसं वाटलंय? बाप्पाकडे काय मागशील? विठुरायाकडे काय मागशील? मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. धन्यवाद.